हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत की मेहंदी पेस्टची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी आणि आपण मेहंदी कोन कसे बनवणार आहोत. तर हे बघू शकता तुम्ही. हे मी काल रात्री भिजवलेली मेहंदी आहे. साधारण आपल्याला 6 ते 7 तास मेहंदी भिजवणं आवश्यक असतं जेव्हा आपण नॅचरल पावडर आणि ऑइल यूज करतो. चांगला रंग येण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट ओव्हरनाईट आपल्याला भिजवून ठेवावी लागते मेहंदी. आता कन्सिस्टन्सी तर ह्याला भिजवायची कशी ते आपण बघूया. इकडे बघू शकता ही कन्सिस्टन्सी आहे. थोडंसं पाणी लागेल अशी आपण चेक करतो. चेक करताना तुम्ही काय चेक कराल, यामध्ये कुठे बबल्स आहेत का किंवा काही पावडरचे असे गोळे राहून जातात. सो ते आपल्याला चेक करायचंय. आता यामध्ये मला थोडंसं पाणी कमी वाटतंय, त्याच्यामुळे मी आपलं 1 चमचा पाणी, त्याच्यापेक्षा कमी, जसं लागेल तसं आपण पाणी टाकत जाऊया आणि याला पूर्ण फेटायचं जोपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ होत नाही. अगदी पातळ नाही. आता मी 4 चमचे भिजवली आहे मेहंदी, तर 4 चमचे मेहंदी पावडर, त्यासाठी 4 चमचे मेहंदी ऑइल आणि 1 चमचा साखर असं मी प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही पण असंच प्रमाण घेता किंवा तुमचं काही नवीन ट्रिक्स असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघा. ही आपली परफेक्ट पेस्ट आहे. हे बघा, फेटत राहायचे. जोवर तुम्ही म्हणजे जेवढं जास्त वेळ तुम्ही फेटत राहाल तेवढं जास्त मेहंदी स्मूथ बनते. हे बघा, ठीक आहे. अशी आपली मेहंदी तयार आहे. आता ह्याला भरण्यासाठी आपण जे यूज करतो त्याला म्हणतात आता मेहंदी भरण्यासाठी आपण पाइपिंग बॅग यूज करतो. ठीक आहे. हे कुठल्याही केक शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल. सो आपण घेतलेला एक ग्लासमध्ये आपण हे असं टाकलं. पाइपिंग बॅग टाकून घेतली, त्याला असं थोडी फोल्ड केली. ठीक आहे. आणि ही जी आपली मेहंदी भिजवलेली आहे ती पूर्णपणे या पाइपिंग बॅग मध्ये टाकून घेऊयात. संपूर्ण मेहंदी घ्यायची. बघितलं, ही आपण मेहंदी पूर्ण अशी काढून घेतली आहे, बॅग मध्ये फिल केली आहे. आता पुढची स्टेप अशी असणार आहे, त्याला अलगदपणे उचलायचं. हे बघा, ठीक आहे. आता त्याला गाठ मारायची. आता काही जण रबर बँड सुद्धा यूज करतात. त्याच्यानंतर काही जण दोरा सुद्धा यूज करतात. जसं ज्यांना कम्फर्टेबल असेल तसं आपण करायचं. आता मी डायरेक्ट गाठ मारते. हे बघा, थोडीशी घट्ट गाठ असायला हवी, जेणेकरून कोण भरताना ती सुटायला नको. थोडीशी अशी ताणायची. ठीक आहे. किती परफेक्ट झाली आहे बघा. हे बघा, तुम्हाला दाखवते. ठीक आहे. पूर्ण अशी गाठ मारून घेतली.
त्यानंतर आपण तयार करणार आहोत कोन. आता कोन कसे बनवायचे हे मी तुम्हाला सांगते. हे माझ्याकडे ट्रान्सपरंट शीट मी यूज करते. आता खूप हे मी ट्रान्सपरंट शीटच यूज करते. एक मिनिट, फॅन थोडा फास्ट आहे. मी थोडं आता आपण कोन तयार करूयात. आता तुम्हाला बेसमध्ये या बेसमध्ये दिसणार नाही, त्याच्यामुळे मी थोडासा बेस चेंज करते. हे बघा, आता दिसतंय तुम्हाला? एकच मिनिट, हे दिसतंय आता तुम्हाला? दिसतोय? एक मिनिट, आता कोन कसा तयार करायचा हे सांगते. ही सगळ्यात मोठी आहे साईड आणि ही छोटी साईड. बेसिकली ही मोठी साईड आहे शीटची आणि ही छोटी साईड आहे. तर आपल्याला करायचं काय, मोठी साईड एक शेवटून एंड पासून 3 फिंगर पुढे सरकून आपल्याला इथे पकडायचं आहे. ठीक आहे, आणि जे शेवटचं एक दुसरं टोक होतं ते घेऊन आपल्याला आतमध्ये रोल करायचंय. ठीक आहे, आणि अलगद जेवढं आपल्याला साईज हवी आहे त्यानुसार आपण हे रोल करून. आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं, आपला एक बोट आतमध्ये गेला पाहिजे. जर आपलं हे म्हणजे ही साईज आपली आतमध्ये गेली पाहिजे आणि असं जर असेल तर तुमचा कोन परफेक्ट होतो. आणि समजा ह्याच्यापेक्षा मोठा झाला तर परत आपण नवीन करायचा. ठीक आहे, आता होलचं पण मी सांगते तुम्हाला. आता एकदम फिगर्स काढायचे असतील तुम्हाला तर यापेक्षाही बारीक आपल्याला कोन करावा लागेल. पण आता मला सायडर्स आहे, सो मी थोडंसं मोठंच ठेवणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की फिगरसाठी कोन कसा तयार करायचा आणि पिन्स वापरून जर तुम्ही कोन केलेत तर त्यांनी काय फरक पडतो. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, हे बघा कोन तयार आहे. आता याला आपण पॅक करूया. हे आधीचं होतं ते मी काढून टाकलं कारण त्याला स्टिक तेवढं बसणार नाही. हे जे आहे, जे बाहेर आपण जे सोडलेलं आहे कोन, त्याला आपण एक साईड लावली. त्यानंतर हळू कोन रोल केला. बघितलं, आणि हे अजून थोडं पॅक होण्यासाठी त्याला आपण दुसरं लावलं. दुसरी टेप लावून कोन आपला तयार आहे. बघितलं. आता हे जे बिगिनर्स आहेत त्यांना हे लवकर जमेल नाही जमेल सांगता येत नाही. पण तुम्हाला जर प्रॅक्टिस रोज केली तुम्ही प्रॅक्टिस तर आरामात तुम्ही हे कोन घरी बनवू शकता. ठीक आहे, आता कोन फील कसे करायचे ते शिकवाय. हे मगाशी आपण कसं भरलं हे तुम्हाला सांगितलं. आता काय करायचंय,
कात्रीचं लागेल. हे जे पुढचं जे टोक आहे, ठीक आहे, ते एवढं पण नाही कापायचं आणि अगदी एवढं पण नाही कापायचं. ठीक आहे, एवढंही नाही आणि एवढंही नाही. जास्त जर आपण कापलं तर ते भरताना खूप प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे मीडियम साईज बघायचं आपण. आणि इथून मी कट केलं. ठीक आहे, आता कोण पकडायचा कसा हे ठीक आहे. हे बघितलं, कोण हे जी साईड आहे आणि ही छोटी साईड दिसतीये, ही छोटी जी साईड आहे ती माझ्याकडे हवी. आणि आता मी हे घेतेय, हे घेतलं, प्रेशर देतीये मी. अंगठ्यावर थोडंसं प्रेशर दिलेलं आहे. ठीक आहे, आता हे बघू शकता, इथे कोण आपला आलेला आहे. आधी काय करायचं, ह्याला पॅक करून घ्यायचं. त्यानंतर इकडे जे दिसतंय इथे आपण सील करून घेतलं. का? कारण जेव्हा आपण प्रेशर देतो मेहंदी काढताना, तर तेव्हा ते प्रेशर येऊन ही बाहेर नको यायला, त्याच्यामुळे आपण इथे सील करून टाकलं. ठीक आहे, आता हे कोण पॅक कसं करायचं बघा. असं धरा, हे फोल्ड करायचं, हे फोल्ड करायचं. ठीक आहे, असं फोल्ड करून बघा, कोण तुम्हाला दाखवते मी आता कसा दिसतो. ठीक आहे, बघितलं आपण हे का पॅक केलं पहिलं, कारण आपण जेव्हा इथे प्रेशर देतो हे बाहेर पडायला नको म्हणून आपण हे पॅक केलं. आणि कोण असा सील करायचा. आता खूप पॉइंटेड काढलाय, म्हणजे मला तरी असंच आवडतं, सवय झाली आहे मला. काही काहींना मोठ्या पॉइंटनी पण चालतं. तर तुमच्या सोयीनुसार आणि तुम्हाला कसं हवंय त्यानुसार आपण कोण बनवू शकतो. ठीक आहे, कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ. त्याच्यानंतर अजून काही तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की अजून काही मी नवीन व्हिडिओ बनवू शकते, तर या पद्धतीने आज आपण बघितलं की आपण कोण मेहंदी कन्सिस्टन्सी, मेहंदी पेस्ट कशी असायला हवी, त्यानंतर कोण मेहंदी पायपिंग बॅगमध्ये कसं भरायचं, कोण कसा तयार करायचा, त्यानंतर कोणची साईज किंवा त्याचं फिलिंग, त्याचं कसं कोण तयार करतो ते आपण बघितलं. तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ. पुढचा व्हिडिओ हवा असेल किंवा मी अजून काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊ असं तुम्हाला वाटत असेल, बिगिनर्स जे आहेत त्यांच्यासाठी जर ही इन्फॉर्मेशन माझी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याआधी मी चालले आता ऑर्डरला. बाय.